जय गजानन मंडळी, भक्ती मार्गावर चर्चा करत असताना गजानन महाराजाविषयीची चर्चा आपण ऐकली किंवा त्यांचं नामस्मरण केलं किंवा त्यांच्या भक्ती विजय ग्रंथावरची चर्चा जरी आपण केली तर आपल्या संकट दूर होतात असा अनेकांचा अनुभव आहे. आणि ईश्वरावर श्रद्धा ठेवून भक्ती जर केली व ती योग्य मार्गाने जर केली तर नक्कीच आपल्याला त्याचं इच्छित फळ मिळतं. मात्र कुठल्याही अनवांछित फळाची अपेक्षा ठेवून कुठलीही भक्ती करू नये, असं अनेकांचं म्हणणं असतं. तसं ते आमचंही आहे. अ, 5व्या अध्यायावर चर्चा करत असताना गजानन महाराज गुराख्यांना एका मंदिराच्या ठिकाणी अ, ध्यानस्थ अवस्थेमध्ये दिसून आले आणि त्याच्यानंतर मग गुराख्यांनी गावात ही वार्ता कळवली आणि गावातल्या लोकांनी त्यांना मग मनोभावे तिथे नेलं. तिथून मग तिथंही त्यांचं मन रमलं नाही. परत ते शेगावला आले आणि शेगावला आल्याच्या नंतर मग तिथं बाजूलाच एक आडगाव आहे आणि आडगाव आणि भास्कराची कथा ही गजानन महाराज चरित्रामध्ये किंवा गजानन महाराजाच्या आयुष्यामध्ये एक अविभाज्य घटक म्हणून ती बनलेली आहे. आणि मग एक दिवस काय झालं, की गजानन महाराजांनी सकाळच्या वेळी सगळ्यांची नजर चुकून किंवा सगळेजण झोपत असताना अ, महाराज तिथून आकस्मिक नाहीसे झाले आणि मग साहजिकच उन्हाळ्याचे दिवस होते. आडवाटेनं चालत असताना, शेतातून चालत असताना मग त्यांना उन्हाळ्याच्या दिवसामुळे अंगाची वैशाखाचा महिना आणि मग अशा स्थितीमध्ये तहान लागलेली आहे. तहानेने मन व्याकुळ, शरीर व्याकुळ झालेलं असताना एके ठिकाणी त्यांना शेतामध्ये एक शेतकरी ओखर हाणताना किंवा ओखर हाकताना उन्हाळ्याची आपली शेतीची कामं करताना दिसला. आणि मग अशा वेळी तो शेतकरी गावातून आपल्या स्वतःच्या पिण्यासाठी खापराच्या बिनगीमध्ये, घागरीमध्ये पाणी घेऊन आला होता आणि तो पाणी घेऊन आल्याच्या नंतर मग गजानन महाराज त्या ठिकाणी गेले आणि एक याचक म्हणून त्यांनी त्यांना पाण्याची मागणी केली. पाण्याची मागणी करत असताना साहजिकच तो शेतकरी महाराजांवर चिडला, की "मी इथं कामासाठी आलो आणि मी गावातून एवढ्या दुरून ती डोक्यावर ओझं घेऊन ती घागर इथपर्यंत आणली. ती काही तुझ्यासाठी आणलेली नाही किंवा तुमच्यासारख्या अशा रिकाम रिकाम्या माणसासाठी ही घागर आम्ही आणलेली नाही. तर इथे पाणी कुठेच मिळणार नाही. तुम्ही इतरत्र शोध घ्या." आणि गजानन महाराजांना त्यांनी तिथून हाकल तर करण्याचा प्रयत्न केला. मग गजानन महाराज त्यांना विचारतात, की "इथं जवळपास कुठं विहीर आहे किंवा दुसरी पाण्याची सुविधा आहे का?" मात्र भास्कर त्यांना सांगत असतो, की "या ठिकाणी कुठलीही विहीर नाही. जी बाजूला विहीर आहे आमच्या शेतामध्ये, तर ती गेल्या अनेक वर्षापासून कोरडी ठणाण विहीर आहे." आणि मग अशाच ठिकाणी त्या प्रसंगात गजानन महाराज त्या विहिरीला जिवंत झरा पाणी फोडतात आणि मग भास्कराच्या मनामध्ये जो काही अहंकार आहे, गर्व आहे, तर तो हरण करण्याचा त्या माध्यमातून प्रयत्न करतात. आणि मग भास्कराला लक्षात येतं, की या ठिकाणी जलाचं दुर्भिक्ष असताना महाराजांनी एका अनोळखी माणसांनी या ठिकाणी पाण्याची निर्मिती केली आणि तो एक त्याच्यासाठी एक आत्मिक चमत्कार होता. आणि मग ह्या अशा ज्या काही चरित्रामध्ये कथा आहेत, तर त्या कुठल्यातरी शिकवण्याच्या दृष्टांताच्या उद्देशानं त्या रचलेल्या आहेत. बऱ्याचदा कथा रचना करत असताना त्याच्यामध्ये मग अ, अलंकारिक भाषा वापरावी लागते. वाक्यजुळवणी करत असताना मग बऱ्याचदा काही-काही ठिकाणी अतिशयोक्ती सुद्धा वापरावी लागते. मात्र त्या जशाच्या तशा न घेता आपण त्याचा जो काही मूळ भक्तीचा जो काही आशय आहे, तर तो लक्षात घेतला पाहिजे. आणि मग अ, तो आशय घेत असताना मग भास्कराला जो काही आत्मसाक्षात्कार झाला त्या ठिकाणी, की त्या आत्मसाक्षात्कार झाल्याच्या नंतर मग जो काही माझ्या मनामध्ये जो काही अहंकाराचा खडक होता, की विहिरी माझी फुटला झरा उफाळ्याचा साजिरा विहीर भरली क्षणामध्ये, सहाय्य झालं जगन्नाथ काय एक ना तो होतं. म्हणजे ईश्वराच्या मनामध्ये, नीतीच्या मनामध्ये जर असलं, तर काहीही शक्य होतं. आणि मग भास्कराला त्या योग्याचं, महाराजांचं महत्त्व कळून आलं आणि कळून आल्याच्या नंतर मग भास्कर त्या ठिकाणी त्यानंतर मग त्यांनी सगळं सोडून देऊन त्या ठिकाणी त्यांचे महाराजांचे कट्टर शिष्य म्हणून ते अजरामर झाले त्यांच्यासोबत. त्यांच्यासोबतच असताना त्यांचं मग पुढे देहावसान होते. अशी ही कथा आहे. तर भक्ती मार्ग निवडत असताना किंवा भक्ती मार्ग चोखाळत असताना
आपल्याला पहिल्यांदा आपण आपल्या मनामधला अहंकार हा नाहीसा केला पाहिजे. त्यानंतरच मग आपल्याला ईश्वरी तत्व हे सहाय्यभूत ठरत असतं. अनेकांना असे अनुभव असतील. तुमचे अनुभव असतील तर काही कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. नाही नाही लिहिता आले तर निदान जय गजानन तरी लिहा. तुमच्या सगळ्या मनोकामना, इच्छा पूर्ण होतील. जय गजानन.